पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन तालुक्यात जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले। यावेळी जिल्हा पदाधिकारी, तालुका आणि ब्लॉक अध्यक्ष उपस्थित होते। त्यांच्याकडून गट आणि गण येथील पक्ष बांधणीचा आढावा घेण्यात आला। पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच कार्यकर्ते खऱ्या अर्थाने सज्ज झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचा उमेदवार लढणार आहोत याची माहिती या बैठकीमध्ये सर्व ब्लॉक अध्यक्षांनी, सर्व तालुका अध्यक्षांनी या ठिकाणी दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला चांगली सिंपत्ती मिळत आहे आणि ही सिंपत्ती येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला ही सिंपत्ती मिळेल आणि जास्तीत जास्त आमचे सदस्य त्या ठिकाणी निवडून येतील एवढा मला आत्मविश्वास आहे। येणारा जो स्थानिक स्वराज्याची संस्थेची निवडणूक आहे, हे निवडणूक आम्ही जो भ्रष्टाचार या सर्व मंत्री कसे करतात ह्याची माहिती आम्ही लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवू आणि 100% काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये बघायला मिळते एवढा मला आत्मविश्वास आहे। राहुलजी गांधी यांनी ज्या अर्थाने मतचोरी झालेली आहे, वोट चोरी झालेली आहे, हे उघड केल्यानंतर आजच्या बैठकीमध्ये माझे जे काही तालुका अध्यक्ष असतील त्यांना सर्वांनाच मी सांगितलेले आहे की आपण ज्या ठिकाणी जिथे आपण आपला बूथ प्रमुख असेल अशा बूथ प्रमुखाला सांगून आपण खऱ्या अर्थाने कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आपण नवीन मतदान यादी काढून आणि ती आपण चेक केली पाहिजे आणि चेक करून खरोखर आपला मतदार त्या ठिकाणी आहे का याची माहिती आणि मतांची जी यादी आहे ही यादी खऱ्या अर्थाने मी सर्व कार्यकर्त्यांना आणि सगळ्या ब्लॉक अध्यक्षांना मी सांगितलेलं आहे, सर्वप्रथम मत यादी आपण चेक करावी याची माहिती खऱ्या अर्थाने मी दिलेली आहे।